अर्जुनाचा मुलगा मेला, पण भीमाचा मुलगा मरायलाच हवा. जे भाग्य नायकाचं तेच प्रतिनायकाचं. समांतर घटना हवीच हवी. व्यासानं भीमाच्या परिकथेतल्या नाट्य भूमिकेची एवढीच दखल घेतली, पण भीमाच्या नायकपणाची कहाणी परंपरेनं फारच मजेनं जतन करून ठेवली आहे. भारतीय परंपरेनं कृष्ण कथेइतकाच ऐसपैस अवसर भीमाच्या कथांना दिलेला आहे. म्हणजे दोहोतही विनोद आहे. कृष्णाच्या चोऱ्या आणि खोड्या विनोदाचा विषय, तर भीमाचं व्यंगही परंपरेत अति गोड विनोद निर्माण करतं. भीमाच्या खादाडपणाचा उल्लेख अति क्रूरपणे कर्ण करतो. युधिष्ठिरही भीम मेला तेव्हा खादाडपणामुळे तो जिवंतपणे स्वर्गात जाऊ शकला नाही असं निदान करतो. पण भीमाच्या खादाडपणाचं, आडदांडपणाचं, त्याच्या अचाट शक्तीचं उदंड कौतुक भारतभरच्या लोककथांनी केलंय. भीमाचा भाबडेपणा आणि अखेर त्याचा जय हे एक लोककथातल्या मूर्ख विधवा पुत्राला मिळालेल्या जयाचंच परिवर्तन आहे. हे बीज व्यासानं लक्षात येईल न येईल असं वापरलेलं आहे. अजून कुठेही जा, भीमाच्या कथा रानावनांना भिडलेल्या आहेत. पाचगणीला भीम रांधीत होता ते अवाढव्य चूलखंड दिसते. ठाण्याच्या सूर्या नदीला भीमानं घातलेला अपुरा बांध दिसतो. कुठे कुठे शालवृक्ष फुलले, म्हणजे आदिवासी सांगतात की भीमाने हे पूर्वी कानात तुऱ्यासारखे खोवले होते म्हणून. भीमाला राजकन्या हवी होती, पण एका रात्रीत अचाट बांधकाम पुरं करायचा असा तिचा पण होता. कपटी देवता कोंबड्याचं रूप घेऊन ओरडते आणि भोळा भीम निराश होतो. ही कथा भारतभर ठिकठिकाणी मोडक्या अवशेषांच्या, प्रचंड शिलाखंडांच्या, अपुऱ्या लेण्यांच्या संदर्भात सांगितली जाते. प्राचीन भारतीय वाङ्मयाला विनोदाचं जरा वावडच आहे, पण परंपरेनं विनोदाची निर्मिती वाया दवडली नाही. भीमाचं हे यश अर्जुनाच्या वाट्याला आलं नाही. लोककथात पांडव कथांचा नायक बहुधा भीमच असतो.